मी फार छोटा माणूस आहे. कुठे संभाजी महाराज आणि कुठे मी, हे मी काल देखील सांगितलं. मी फक्त एवढाच एक विषय मांडला की त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात मी त्यांच्या बरोबरची तुलना करणं हे कधी शक्यच होऊ शकत नाही. मी फार छोटा आहे, अतिशय नगण्य म्हणजे अगदी धुळीच्या कणा एवढा देखील नाही. आणि जाणून बुजून हे करायचं आणि विरोधकांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न चालू आहे. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं ते सुद्धा मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती कुठेही चुकीचं मी शब्द जो आहे इंग्रजीत त्याचं मराठीत रूपांतर केलं, त्याचं दुसरा कुठला शब्द असेल तर त्यांनी तो सांगावा. मी माझा शब्द मागेन. अनिल परबांनी माफी मागावी असं म्हणत आहे. अनिल परबांनी माफी मागावी असं म्हणत आहेत. माफी मागायचा प्रश्न येतच नाही. त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही. मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे. संभाजी महाराज शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. या दैवतांचा अपमान आम्ही कधीच, या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो. तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही. आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान केलेला नाहीये. जो शब्द वापरला गेलाय याचं मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा, मग ते त्याच्यावरती विचार करेन. संभाजी महाराजांचे पाईक म्हणून आंदोलन केलेलं आहे. संभाजी महाराजांचे पाईक म्हणून आंदोलन केलेलं आहे त्यांनी. अनिल परब यांना लाज वाटली पाहिजे असं योगेश कदम बोलले. पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताशी कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे. ज्यांची आम्ही पूजा करतो, ज्यांना आम्ही देव मानतो, अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का कधी? आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही. मी फक्त एवढंच म्हटलंय, महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी झाला, याच्यात तुलना कुठे होते? ज्या महापुरुषांवरनं ज्या प्रकारे अबू आझमींचं निलंबन, अधिवेशनात एक कठोर कायदा झाला पाहिजे. जे महापुरुषांचा अपमान करतील त्यांना 10 मागणी काल मीच केलेली आहे की असा कायदा बनवा की महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आयुष्यात अशी शिक्षा मिळाली पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचा महाराजांचा अपमान आणि दैवतांचा अपमान, महापुरुषांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी हे पुढे आणलेलं षडयंत्र आहे. संभाजी महाराज के साथ अपनी तुलना की है. आप जानते हो, मैं छत्रपति शिवाजी महाराज